पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अमित शहा यांनी लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे असल्याचे सांगत अजित डोवाल यांच्या राष्ट्रसेवेतील योगदानाचे कौतुक केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सन्मान राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि पर्यावरण समर्पणाचा गौरव असल्याचं म्हटलं आहे। पुरस्कार स्वीकारल्यानंतर अजित डोवाल यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताच्या उभारणीसाठी युवकांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्र निर्माणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। यानंतर अत्यंत सन्मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्याचा क्षण माननीय अमितजी शहा यांच्या उपस्थितीमध्ये मी डॉक्टर रोहित टिळक यांना विनंती करते की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 माननीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात यावा। पुणेरी पगडी घालून श्री अमितजी शहा डोवाल यांचा सत्कार करतायत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 पुणेरी पगडी, मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, धनादेश आणि गीता रहस्याची इंग्रजी प्रत गीता रहस्याची इंग्रजी प्रत देऊन आपण माननीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान करतो आहोत। सन्मानपत्र देण्यात येत आहे। सन्मानपत्र जे आता डॉक्टर प्रणती टिळक यांनी वाचन केलं त्याचं, आणि सोबतच गीता रहस्याची इंग्रजी प्रत, लोकमान्य टिळकांनी लिहिलेला पवित्र ग्रंथ गीता रहस्य। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 श्री अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे।